मित्रांनो, आज मी प्रचंड एक्सायटेड आहे. आज मला तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवायचंय, तुमच्या समोर मांडायचंय आणि तुम्ही मनातल्या मनात विचार करत असाल, इतके दिवस आपण एकत्र प्रवास करतोय, 10वी बोर्ड परीक्षेची तयारी करत आहोत आणि तुम्ही विचार करत असाल, की सर ही छोटी-छोटी एक्झाम्पल्स आम्ही किती दिवस सोडवायचे? प्रत्यक्ष टेक्स्टबुक आम्ही कधी सुरू करणार आणि ते कशा पद्धतीने सुरू करणार? कशा पद्धतीने सुरू करणार ना, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. मित्रहो, मी महाराष्ट्रभर शेकडोनी मॅथ्सची वर्कशॉप घेतलेली आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेकडोनी कार्यशाळा घेतलेल्या आहेत. आणि ह्या कार्यशाळेमध्ये मी माझ्या विद्यार्थी मित्रांना नेहमी प्रश्न विचारायचो, की तुम्हाला मासे पाहिजेत, की मासे पकडण्याची कला पाहिजे? आणि तो विद्यार्थी पुण्याचा असो, मुंबईचा असो, नागपूरचा असो, कोल्हापूरचा असो, कोकणातला असो, कोणत्याही भागातला असो, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मात्र एकच उत्तर सांगितलं, की "सर आम्हाला मासे नको, आम्हाला मासे पकडण्याची कला पाहिजे." आणि हे खरं आहे. आणि मलाही असं वाटतंय, की एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा त्याला कसं शिकवायचं, हे जर आपण शिकू शकलो तर किती काम सोपं होईल. फक्त आम्हा शिक्षकांचंच नाही, तर विद्यार्थ्यांचंही काम सोपं होणार आहे. फक्त इयत्ता 10वी साठी नाही, आयुष्यभरासाठी. आणि तीच कला, ती मासे पकडण्याची कला, ती अभ्यास करण्याची कला आज आपण पाहणार आहोत. बघूया, सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्र हो, मी रवी भरे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रो, मासे पकडण्याची कला म्हणजे काय? तर आपल्या दृष्टिकोनातून प्रत्येक चॅप्टरची तयारी तुम्ही कशी करायची? प्रत्येक चॅप्टर तुम्ही कशा पद्धतीने असिम्युलेट करायचा, पचवायचा, समजून घ्यायचा आणि त्या दृष्टिकोनातून आपण नोट्स कशा काढायच्या, हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. ही अफलातून कला मला तुम्हाला द्यायची आहे. माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. फक्त वर्गामध्ये विद्यार्थी शिकला पाहिजे. तोही मिनिमम टीचिंग आणि मॅक्सिमम लर्निंग या प्रिन्सिपलने. म्हणजे काय? तो विद्यार्थी शाळेमध्ये पण शिकतोय, क्लासेसमध्ये पण शिकतोय, घरीही त्याला कोणतरी शिकवतोय. तो कधी शिकणार? तो कधी शिकणार, की मी कसं शिकायचं? आणि मला असं वाटतंय, की माझी भूमिका अशी नेहमी राहणार आहे, की तुम्हाला शाळेमध्ये पटकन शिकता यावं, पटकन समजावं आणि शिक्षकांनाही पटकन तुम्हाला शिकवता यावं. त्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी, ही छोटी-छोटी उदाहरणं सोडवून आपण टेक्स्टबुक सोडवणं असो, किंवा आजचं हे नोट्स मेकिंग जे आहे ते असो, या मार्गाने आपण जाणार आहोत. तर पहिल्यांदा आपण तुमच्या मॅथ्स 1 मधला चॅप्टर 1 लिनिअर इक्वेशन पाहणार आहोत आणि ह्या फर्स्ट चॅप्टरचे आपण नोट्स कशा काढायच्या, हाऊ टू राइट नोट्स, ही सीरीज आपण इथून पुढे सुरू करणार आहोत. प्रत्येक चॅप्टरच्या नोट्स कशा लिहायच्या, कशा काढायच्या. सुरुवातीला आपण मॅथेमॅटिक्स वरती काम करणार आहोत आणि तुम्हाला जर वाटत असेल, की आपण सायन्समध्येही या पद्धतीने नोट्स कशा काढायच्या हे आम्हाला शिकायचंय, तर कमेंट्समध्ये जरूर लिहा, की सर आम्हाला सायन्स पण शिकायचं आहे, की नोट्स कशा काढायच्या. जर तुमच्या खूप कमेंट्स आल्या, तर निश्चित आपण सायन्सवरती काम करू. तर खूप न वेळ घालवता पहिल्या चॅप्टरसाठी, मॅथ्स 1च्या पहिल्या चॅप्टरसाठी आपण सुरुवात करूया. मित्रहो, सगळी तयारी करायची. सोबत टेबल आहे व्यवस्थित मांडलेला तुमच्या समोर. एक फुलस्केपची नोटबुक तुमच्या शेजारी पाहिजे. आपलं पुस्तक जे आहे तेही आपल्या सोबत पाहिजे. सगळी तयारी झालेली आहे मित्रांनो? चला सुरुवात करूया आपण. पुस्तक घ्या. टेक्स्टबुक घ्या. मॅथ्स 1 10th स्टँडर्ड. मी स्पेसिफिकली फक्त नोट्स काढण्यासाठी एक विशिष्ट पेपर डिझाइन केलेला आहे. याविषयी मी तुमच्याशी विस्ताराने नंतर बोलेल कधीतरी, की नोट्स काढण्यासाठी पेपर डिझाइन कसा करायचा, जेणेकरून तुम्हाला नोट्स काढणं सोपं जावं. ठीक आहे, हरकत नाही. तर पहिला चॅप्टर आपण सुरुवात करूया. चॅप्टर 1. हे पेजेस आहेत. पहिलं पेज. मित्रांनो, काय करूया आपण, की नोट्स काढताना आपण
मी तुम्हाला काही थोडेसे आउटलाईन देतो. या भागामध्ये आपण हेडिंग देणार आणि त्या हेडिंगच्या नोट्स या भागामध्ये असणार आहेत. आपल्याला या चॅप्टर मधून नेमकं काय शिकायचं आहे हे पाहूया आपण. दिसतायत मला मुद्दे. पहिल्यांदा आपण या चॅप्टर मध्ये नेमकं काय शिकायचं आहे ते मुद्दे लिहून घेऊया. हे मुद्दे लिहितो स्टडी मध्ये. मेथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, ग्राफिकल मेथड्स आणि क्रॅमर रूल. तर हा पॉइंट आपण लिहून घेऊया. पहिली मेथड आहे ग्राफिकल मेथड, दुसरी आहे त्यामधली क्रॅमर रूल. त्यातला नेक्स्ट पॉइंट आहे इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म इन द लिनियर इक्वेशन. काय आहे ते नंतर पाहणारच आहोत, फक्त मुद्दा लिहून घेतो मी. ट्रान्सफॉर्म इक्वेशन दॅट इज रेड्युसिबल इक्वेशन. कळेल तुम्हाला अर्थ याचा. ते आपण मुद्दे आपण सगळे पाहूयात. रेड्युसिबल इक्वेशन, ओके. आणि द लास्ट पॉइंट इज ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. तुम्ही इथं ब्ल्यू कलर वापरला असता तरी चालण्यासारखं आहे. 1.1 साठी रिकॉल करूया, म्हणजे आपण आतापर्यंत काय शिकलो ते पाहूया. चला, हा टेक्स्टबुक मध्ये पाहूया आपण. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल? an equation containing 2 variable and the degree of each term containing variable is 1 is called linear equation. आता ही जी डेफिनेशन आहे ती आपण नोट्स मध्ये कशी लिहिणार? लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनची डेफिनेशन काय आहे? which contain 2 variable प्लस आणि प्रत्येक टर्म ची डिग्री 1 असणं गरजेचं आहे. 1 degree. Okay, I think you understand the linear equation. Linear equation means की ज्याच्यामध्ये 2 variables आहेत and the degree of each term is 1. Okay. तर नेक्स्ट पार्ट पाहूया आपण. इथे पहा, हे जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशनचं. व्हॉट इज जनरल फॉर्म? ax plus by equal to c. This is the general form in which a आणि b ला it is a coefficient and whereas x and y are the variable and c is the constant. थोडक्यात आपण पोस्टमार्टम केलं. आपण लिनियर इक्वेशन जे आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे स्टँडर्ड फॉर्म, त्याचा आपण पोस्टमार्टम केलं. whereas a and b are the coefficient, x and y are the variable, where c is the constant. ओके. बाकी याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत का? नाही. आय थिंक रिकॉलचा पॉइंट आपला संपलेला आहे. पुढचे मुद्दे पाहूयात आपण. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता लिनियर इक्वेशन आपल्याला कळालं. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस? सायमल्टेनियसचा अर्थ समजून घेऊया आणि त्याच्यावरच्या नोट्स आपण काढूयात. सायमल्टेनियस. सायमल्टेनियसचा अर्थ असा होतो एकाच वेळी. काय एकाच वेळी? when we think about 2 linear equation in 2 variable of the same time, they are called simultaneous equation. म्हणजे एकाच वेळी तुम्ही 2 लिनियर इक्वेशनचा एकाच वेळी विचार जर करत असाल तर दॅट इज सायमल्टेनियस इक्वेशन. अर्थात मी कॉम्प्युटरवरती इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरून लिहितोय. तुम्ही पेनाने जर याचा प्रयत्न केला, पेनाने दाखवायचा प्रयत्न केला तर खूप छान दिसेल. आणि ऍट द एंड मी तुम्हाला हाताने लिहिलेली नोट्स तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. पण हे कसं बनवायचं हे दाखवण्यासाठी मी थोडंसं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा उपयोग करतोय. ठीक आहे. सायमल्टेनियस इक्वेशनचा अर्थ कळाला? ओके. आपला 1.1 पूर्ण झालेला आहे. पण त्याचवेळी आपण काय करूया की आपल्या टेक्स्टबुक मध्ये प्रत्येक प्रॅक्टिस सेट वरती काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटीज सोडवण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे थोडीशी आपल्याला आयडिया येईल की नेमकं आपण कशा पद्धतीने विचार करत आहोत ते. पहिल्या पेजवरती एक ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करूया आपण. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. ही दिलेली इक्वेशन्स
इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहेत का नाही ते सांगायचंय. आणि आपलं ठरल्याप्रमाणे काय लिनियर इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल की 2 व्हेरिएबल पाहिजेत आणि डिग्री काय पाहिजे प्रत्येक टर्मची 1 पाहिजे. ह्या दोन कंडिशन जे इक्वेशन सॅटिस्फाय करेल दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. एम आय राईट? इथे 4m 3n इक्वल टू 12 दोन टर्म आहेत, दोन व्हेरिएबल आहेत, प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे, m⁻1 n⁻1. सो इट इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथून पुढे मी फक्त लिनियर इक्वेशन म्हणलं तरी त्याचा अर्थ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असा घेऊया. हे नाहीये कारण 3x स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, डिग्री 2 आहे. हे आहे का? येस, दिस इज अ लिनियर इक्वेशन. कारण √2 √5 हे कोएफिशियंट आहे, त्यांचा काही मुद्दा नाहीये. दिस इज नॉट बिकॉज 0x means this is not any term, this is 0. Because 0 into x 0 येतात. So this is not a linear equation. This is also not a linear equation. हे linear equation नाहीये कारण x डिनोमिनेटरला आहे आणि जेव्हा तो न्यूमरेटरला घेऊ त्यावेळेस त्याचा होईल x⁻⁻1. So this is not a linear equation in two variable. Last one, this is also not a linear equation. हे आहे. समजलंय? व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुक मध्ये ते नोट डाऊन करा. इथे काही ऍक्टिव्हिटी नाहीये, त्या पेज वरती आहे, बघूया. लेट्स सॉल्व द इक्वेशन बाय एलिमिनेटिंग y. फिल द सुटेबली द बॉक्सेस बिलो. जर मल्टिप्लाय केलं इक्वेशनला तर काय होईल? 2 ने मल्टिप्लाय केलं तर 5 into 2 10, y into 2 2y, 8 into 18 2 जा 36. येस, 1 आणि 3 ची ऍडिशन करायची. 3 आहे 10x minus 2y equal to 36. 2y कॅन्सल होतील. हे 3x आणि 10x साइन सेम आहे त्यामुळे ऍडिशन करणार आपण 13x आणि इकडे 29 प्लस 36 65. 13 डिवाइड झाले 65 ला ते आन्सर येणार 5. आता हे 5 जे आहे ते 5 तुम्ही व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x5 टाकून दिली. ते 5 आहे x ची व्हॅल्यू. 5 3 जा 15. आता 15 इकडे प्लस आहेत, इकडे तर काय होतील मायनस. 29 is minus 29 minus 15 14. 2 इकडे मल्टिप्लाय डिवाइड होतील 7. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 5, y ची व्हॅल्यू किती आली 7. दिस इज द सोल्युशन. इथे आपलं नोट्स आणि ऍक्टिव्हिटीज दोन्ही संपलेले आहेत 1.1 साठी आणि हे एक्झाम्पल आपण सोडवतच आहोत. पुढचा प्रॅक्टिस सेट कोणता आहे पहिल्यांदा लिहून घेतो मी. 1.2 ग्राफिकल मेथड आहे. रिकॉल करूया पहिल्यांदा की 9th स्टँडर्ड पर्यंत आपण काय यामध्ये केलेलं आहे ते पाहूया. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याचं मिनिंग असं आहे, व्हॉट इज मीन बाय ग्राफ? ग्राफ इज अ पिक्चोरियल फॉर्म, की एखाद्या गोष्टीचं पिक्चर फॉर्म म्हणजे ग्राफ. थोडक्यामध्ये की लिनियर इक्वेशन आपण म्हणतो तो प्रत्यक्षात त्याचं पिक्चर कसं असणार आहे, की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की हा माणूस असा आहे तसा आहे, पण ऍक्च्युली तो कसा आहे हे जेव्हा आपण त्याचा फोटोच्या स्वरूपात पाहतो तो फोटो म्हणजे त्या माणसाचा ग्राफ आहे. म्हणजे इथे काय आहे पॉइंट्स घेऊ आपण, नोट डाऊन करूया पॉइंट्स. इन द स्टँडर्ड 9th, the graph of linear equation in two variable is a straight line. लिनियर इक्वेशनचा जो ग्राफ असतो तो ऑलवेज स्ट्रेट असतो. ऑर्डर्ड पेअर विच सॅटिस्फाय द इक्वेशन. ऑर्डर पेअर म्हणजे काय? द व्हॅल्यू ऑफ x अँड व्हॅल्यू ऑफ y. त्याला ऑर्डर पेअर म्हणतो आपण. इज अ सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. द ऑर्डर पेअर रिप्रेझेंट अ पॉइंट इन दॅट लाईन. बघू याचे मिनिंग आपण पाहूया, पण जे आपल्याला समजलं ते पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. व्हॉट इज ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन? ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन तो नेहमी कसा असतो? स्ट्रेट लाईन मध्ये असतो असा. आणि अशी ऑर्डर पेअर असते की जी सॅटिस्फाय करते त्या लाईन वरती असते. म्हणजे कुठलाही ह्या लाईन वरचा एखादा पॉइंट घेतला आणि त्याचे कोऑर्डिनेट x आणि y कोऑर्डिनेट म्हणजे ऑर्डर पेअर, ही त्या लाईनची काय असते? सोल्युशन असते.
उकल असते असं आपण म्हणूया. आता आपल्या स्टेप समजून घ्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा आपण समजून घेऊ इथे, की 0-4 दिस इज ऑर्डर पेअर. 0-4 कुठे? येस, this is the point. This is order pair. The point lies on this line. We should satisfy this line. Second, 2, 0. Yes, 2, 0. 3, 2. This is 3, 2. 1, minus 1, minus 6. Yes, minus 1, minus 6. म्हणजे चारही पॉइंट जे आहेत हे ह्या लाईन वरचेच आहेत आणि प्रत्येकाचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे ऑर्डर पेअर आणि हे चारही पॉइंट ह्या लाईन वरती आहे म्हणून आपण यांना म्हणतो की these are the solution of this line. नेक्स्ट पाहूया. या ठिकाणी we have to learn की ग्राफ आपण कसा शो करायचा. स्टेप टू फॉलो द ड्रॉइंग अ ग्राफ. पॉइंट्स लिहून घेऊ आपण. हा पॉइंट महत्वाचा आहे. स्टेप्स कशाच्या? तर हाऊ टू ड्रॉ ग्राफ ऑफ अ लाईन. स्टेप्स फाइंड ॲट लीस्ट 4 ऑर्डर पेअर फॉर द गिवन इक्वेशन. की पहिल्यांदा आपण ऑर्डर पेअर शोधून काढायचे आहेत. मिनिमम 4. आता 4च का? तेही आपण नंतर पाहूया आपण. दिस इज द फर्स्ट स्टेप. सेकंड, ड्रॉ एक्स आणि वाय ऍक्सिस ऑन द ग्राफ पेपर. ग्राफ पेपर वरती एक्स आणि वाय ऍक्सिस काढायचे. म्हणजे असं सी दॅट ऑल 4 पॉइंट्स लाय ऑन द वन लाईन. आणि हे जे 4 पॉइंट आपण घेतलेले आहेत ते त्या एकाच लाईन वरती येतात का बघायचे आणि जस्ट कनेक्ट ऑल दिस पॉइंट. लाईन विल बी फॉर्म. मग लक्षात येईल की लाईन तयार झालेली आहे. पण इथे एक दुसरा एक पॉइंट त्यांनी दिलेला आहे की 2 पॉइंट घेतले तर चालतील का? येस. ऍक्च्युली 2 पॉइंट्स आर सफिशियंट टू रिप्रेझेंट एनी लाईन. पण होतं काय की आपली लाईन बरोबर आहे का ते आपल्याला कळत नाही. मग 3 पॉइंट घेतले तरी चालतील का? येस. मोर दॅन 2. किती पॉइंट घ्या तुम्ही. 3 घेतलं तर एक चुकला आपला. पण नेमका कोणता चुकलाय पॉइंट हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपल्याला कोणते पॉइंट चुकलेले आहेत, नेमकी आपली मिस्टेक कुठे होते हे समजावं आणि आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. ग्राफ वरती एक तरी प्रश्न असतोच. तुमच्या रेग्युलर एक्झामलाही असेल आणि बोर्ड एक्झाम मध्ये 99.99% ग्राफ वरती क्वेश्चन असतो. त्यामुळे मार्क न घालवण्यासाठी तुम्ही 4 पॉइंट घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की जर चुकलं तर तुम्हाला लगेच शोधता येईल की आपली नेमकी मिस्टेक कुठे झालेली आहे. की 2 पॉइंट तुमचे आउट ऑफ लाईन यायला लागले तर कळतील की अरे हे 2 पॉइंट चुकलेले आहेत. मग तुम्ही परत कॅल्क्युलेशन करून शोधून काढू शकता. ओके. पॉइंट लक्षामध्ये आले तुमच्या? मित्रांनो, याही प्रॅक्टिस सेट वरती काही ऍक्टिव्हिटी आहे का आपण पाहूया. येस, एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करूया. आणि थर्ड स्टेप, join the point. These are the steps to represent any line on graph paper. ओके, एवढं तर कळालंय तुम्हाला. पुढे जाऊया आपण. लर्न मध्ये पाहूया. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे तिथे 2 लाईन्स आहेत. आता आपण एक लाईन रिप्रेझेंट कशी करायची ते पाहिलेलं आहे. आता 2 लाईन रिप्रेझेंट करण्याच्या मेथड सेमच आहेत. पण त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ते पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. की इथे त्यांनी 2 इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला. These are the 2 equations and these are the order pair for each equation. हे 4 पॉइंट्स ह्या लाईन साठीचे आहेत. हे 4 पॉइंट ह्या लाईन साठीचे आहेत. व्हॉट इज मीन बाय दॅट? की हे जे पॉइंट्स आहेत 4 ते या लाईनला सॅटिस्फाय करतात आणि हे 4 पॉइंट्स या लाईनला सॅटिस्फाय करतात. जर तुम्ही एक्स आणि वाय ची व्हॅल्यू या ठिकाणी टाकली तर 2 येईल. इथे आपण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू टाकली तर इथे आपल्याला 4 येईल एंडिंगला. म्हणजे हे पॉइंट्स या लाईन्सला सॅटिस्फाय करतायत. ओके. आता आपण पाहूया. हे प्लॉट करूया. -1 5. येस, इथे केलं आपण प्लॉट. देन 4 0. येस, 4 0. देन 1 3 1 3 1 3. येस, हिअर इज 1 3. 6 -2 6 -2. देन हे 4 पॉइंट झाले. प्लॉट केले ते जोडा. दिस इज द लाईन x plus y equal to 4. आता ह्या लाईन विषयी पाहूया आपण. 0 -2 0 -2. येस, 0 -2. देन 1 0 1 0. 3 4
3, 4. -1, 4. -1, -4. Yes, this is. आणि हे पॉइंट तुम्ही प्लॉट केले, कनेक्ट ऑल दिस पॉइंट, यू विल गेट द लाईन 2x - y = 2. म्हणजे दोन्ही लाईन आपण प्लॉट केलेल्या आहेत. याच ह्या 3 मेथड्स हे 3 स्टेप्स वापरल्या आणि आपल्याला दोन्ही लाईन मिळाल्या. पण एक गोष्ट मला लक्षात आली, देयर इज अ सिंगल पॉइंट which satisfy both lines, and the point is 2, 2. 2, 2 is the point which satisfy the both lines, and this is the solution of this simultaneous equations. ओके, आता याच्या नोट्स घेऊया आपण. ग्राफिकल मेथडने आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करतोय, स्टेप्स लिहून घ्या. The first step is draw graphs. Second, intersection point आपण मिळवतोय, मिळतोच आपल्याला intersection point, and this is the solution. तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहिलेलं चालण्यासारखं आहे, कारण ह्या नोट्स फक्त आपल्या स्वतःसाठीच असतात. तर तुम्हाला ज्या भाषेमध्ये जसं समजेल तसं शॉर्टकट मध्ये लिहा, ते महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण 1.1 आणि 1.2 या दोन प्रॅक्टिस सेटच्या नोट्स लिहिलेल्या आहेत आणि सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दाखवायचं म्हणलं तर असं आहे. दिस इज द फर्स्ट लाईन, दिस इज सेकंड लाईन, and this point is a common to both one, so this is a solution. ठीक आहे, एवढं लक्षात आलं असेल नक्कीच तुमच्या. नेक्स्ट पाहूया आपण. ग्राफिकल मेथड समजलेलं आहे, पण यामध्ये आपल्याला काही ऍक्टिव्हिटी आहेत का ते पाहूया. येस, ऍक्टिव्हिटी इज देअर. ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे पाहूया आपण. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू गेट ऑर्डर पेअर. म्हणजे 0 इक्वेशन मध्ये ठेवून द्या, y ची व्हॅल्यू काढा, y ची व्हॅल्यू इथे लिहा. Coordinate of x and y, this is the order pair. Same way, put the value of y and find out the value of x. आणि हा टेबल तुम्ही कम्प्लीट करा, त्याच मेथडने हा टेबल कम्प्लीट करा, ग्राफ काढा ग्राफ पेपर वरती, आणि जो कॉमन पॉइंट येईल, दिस इज अ सोल्युशन ऑफ दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स. अजून ते काय सांगतायत, ऍक्टिव्हिटी 2, सॉल्व अबव इक्वेशन बाय मेथड ऑफ एलिमिनेशन, की जे आपण 9th स्टँडर्डला शिकलेलो आहोत. आणि इथे येणारा कॉमन पॉइंट, इथे येणारं सोल्युशन बाय एलिमिनेशन मेथड. जर दोन्ही सेम आलं तर समजायचं की आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ग्राफिकली दाखवायचं म्हणलं तर असं येईल ते. इन शॉर्ट तुम्हाला सांगून ठेवतो मी. हे लाईन येईल, इथे एक पॉइंट येईल आणि एलिमिनेशन मेथड येणारा पॉइंट, हे दोन सेम आले तर समजायचं बरोबर आहे. इथे हे संपलेलं आहे, पण एक काळजी घ्यायची, त्याचा तो पॉइंट तुम्हाला सांगतो मी. द फॉलोइंग टेबल कंटेनिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, coordinates for the order pair, to draw the graph of this equation. त्यामुळे घेताना व्हॅल्यू प्रॉपरली घ्या, म्हणजे y ची पण व्हॅल्यू तुम्हाला इंटिजर मध्ये मिळाली पाहिजे. डेसिमल मध्ये मिळाली की तुम्हाला प्लॉट करायला थोडंसं अवघड जाईल. त्यामुळे असे नंबर घ्या की जेणेकरून दोन्ही ठिकाणी तुम्हाला इंटिजर मिळतील, असं थोडक्यात याचा अर्थ आहे. आणि फार मोठ्या व्हॅल्यू आपल्या घेऊन चालणार नाहीत, कारण ग्राफ पेपरवरती त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवायचे. आणि शेवटचा पॉइंट, त्याच्यावरती विचार करा तुम्ही, की इथे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. थोडा विचार करण्यासाठी आहे, बाकी याच्यामध्ये एक्झामच्या दृष्टिकोनातून तसा याला फारसं मिनिंग नाहीये. हे दोन इक्वेशन्स आहेत. हे दोन इक्वेशन एकच आहेत का वेगवेगळे आहेत, हे त्याचे ऑर्डर पेअर आहेत. ते ऑर्डर पेअर मी इथे प्लॉट केले. -2, 3, -2, 3, येस, -2, 3, 0, 2, 2, 1, 2, 1. आता आपण दुसऱ्या लाईनचे पाहूया. -4, 4, येस, 1 and 1.5, 1 and 1.5, and 8 - 2. पण एक गोष्ट लक्षात आली का, दोन इक्वेशन्स आहेत, पण त्या सगळ्यांचे पॉइंट्स एकाच लाईन वरती आले. मग तुमच्या मनामध्ये इथे त्यांनी सगळे प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तर दिली की लक्षामध्ये येईल की हे दोन्ही लाईन्स वेगवेगळे आहेत का, नाही, कारण हे सगळे पॉइंट्स ह्या एकाच लाईनला सॅटिस्फाय करतायत. त्याचं मिनिंग असं झालं की ह्या दोन्ही लाईन वेगवेगळ्या नाहीत. तुम्हाला थोडक्यात सांगू का, की 3/6 आणि 5/10 दोन्ही फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेम आहे का? येस. याची पण व्हॅल्यू 1/2 आहे, याची पण व्हॅल्यू 1/2 आहे. तसंच आहे, हे दोन्ही इक्वेशन सेमच आहेत, कारण ते एकच लाईन रिप्रेझेंट करतायत. लक्षात घ्या तुम्ही,
इथे ए ची व्हॅल्यू किती आहे 1. A1 ची व्हॅल्यू आपण म्हणूया 1. B1 ची व्हॅल्यू 2. इकडे A2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि B2 ची व्हॅल्यू आहे 6. इकडे C1 ची व्हॅल्यू आहे 4 आणि C2 ची व्हॅल्यू आहे 12. आणि आता तुम्ही करून पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या की A1 अपॉन A2 केलं तुम्ही म्हणजे 1/3 येणार. देन B1 अपॉन B2 केलं तर इथे येणार तुमचं 2/6 दॅट इज 1/3 आणि C1 अपॉन C2 केलं तर 4/12 दॅट इज 1/3. म्हणजे ह्या तिन्ही जे आपले फ्रॅक्शन आहेत A अपॉन A2 इक्वल टू B1 अपॉन B2 इक्वल टू C1 अपॉन C2 असं कुठे आलं की समजायचं त्या लाईन वेगवेगळ्या नाहीये, त्या लाईन्स एकच आहेत, त्या दोन्ही लाईन्स एकच सॅटिस्फाय करतायत. आणि आय थिंक ह्या फोर्थचं आन्सर मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हॉट आर द रिलेशन बिटवीन द कोएफिशियंट? आता मी तुमच्याशी बोललो. व्हॉट आर द सोल्युशन ऑफ द इक्वेशन? नाही, याला खूप सोल्युशन आहेत. कारण हे सगळे पॉइंट आणि याच्यापेक्षा अजून पॉइंट तुम्ही घेतले तर इन्फिनाइट सोल्युशन्स होतील याला. आणि आर द ग्राफ ऑफ बोथ इक्वेशन आर डिफरंट ऑर सेम? येस, सेमच येणार. तर हे डिस्कशन करण्यासाठी आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून मला तसा पॉइंट महत्वाचा वाटत नाहीये, पण हे कळणं गरजेचं आहे कारण मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग होऊन जातं. मित्रहो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 पूर्ण केलेला आहे. राहिलेले प्रॅक्टिस सेटच्या नोट्स आपण नंतर पाहणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. तर आपण टप्प्याटप्प्याने अजून एका टप्प्यामध्ये हा चॅप्टर आपण पूर्ण करूया. तुम्हाला नोट्स तुमच्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता, त्याची रंगसंगती तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवू शकता. मी फक्त तुमच्या समोर एक मॉडेल ठेवलेला आहे की तुम्ही एखादा चॅप्टर कसा समजून घ्यायचा, तो कसा मांडायचा, तर तुमच्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही ते मांडू शकता. तो मांडावं हीच माझी अपेक्षा आहे. किंबहुना प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या सायन्स, मॅथच्या नोट्स, प्रत्येक विषयाच्या नोट्स वेगळ्या ठेवून द्याव्यात. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नोट्स मेकिंगच्या नवीन सेशनमध्ये आपण निश्चित भेटूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.